इंटरव्ह्यू दिला त्यावेळेस त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या आर्थिक सल्ल्यामुळे अमेरिका सारखा देश जागतिक मंदीतून बाहेर पडला, हे मी जाहीर कबुली करतो, हे त्यांनी त्यावेळेस सांगितलं। त्यांनी त्यांच्या भाषणात सांगताना सांगितलं की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं भाषण ऐकायला, त्यांचा सल्ला ऐकायला अनेक देशातले प्रमुख लोक थांबायचे, किंबहुना ते नुसतं ऐकायचे नाही तर त्यांच्यावर अंमलबजावणी करायचे। हे त्यांच्या कार्याचं त्या ठिकाणी महानता होती, हे आपण विसरता कामा नये। आज त्यांच्या जाण्याने केवळ त्यांचा कुटुंबीयच नाही, काँग्रेस पक्षच नाही तर आपल्या देशाची इतकी मोठी हानी झाली, कधी न भरणारी ती पोकळी निर्माण झाली, याचा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे। त्या ठिकाणी त्यांच्या या कार्याला मी मनापासून सलाम करतो। आज आमच्या सिल्वराज भाऊ असेल, आमच्या दत्ता भाऊ असेल, त्यांनी आज आपल्या भागामध्ये जी ही शोकसभा आयोजित केली, मी सर्वांच्या वतीने राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेशदा बागवे साहेबांच्या वतीने त्यांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो। लोकांनी त्यांना कितीही टीका टिप्पणी केली तर आजच्या लोकांसारखं, आजच्या नेत्यांसारखे अंगात आल्यासारखं ते कधीही वागले नाही, कधीही त्यांनी त्या टीकेला असं आरेरा कार्य केलं नाही। केवळ शांतपणे मृतभाषिक सर्वांची संयमी स्वभावाने ते वागायचे। त्यांच्या या स्वभावाबद्दल जाता जाता एवढंच सांगतो, चाहे इस जहां को गुलशन ना बना सके हम, चाहे इस जहां को गुलशन ना बना सके हम, मगर जहां से भी गुजरे वहां से काटे कर दिए हमने कम। ही त्यांची त्या ठिकाणी काम करण्याची पद्धत होती, हे त्यांनी त्या ठिकाणी काम केलं। ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलं त्या क्षेत्रामध्ये देशाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी त्यांनी काम केलं। त्यांनी जे काम केलं त्याच्या माध्यमातूनच तुम्ही आणि आम्ही सांगितलेले आकडेवारी नाही, आंतरराष्ट्रीय वर्ल्ड बँक असेल, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF असेल, त्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारी आहेत। त्याच्या अनुषंगाने 2004 ते 2014 या पूर्ण कार्यकाळामध्ये 27 कोटी भारतीय नागरिकांना दारिद्र्य रेषा खालून त्यांनी त्या ठिकाणी वर आणलं। आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी 2023 ला ऑस्ट्रेलियाला जाऊन जे भाषण केलं